स्टुडंट्स, पीस मिल डिस्ट्रीब्युशनचं एक एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पल: रश्मी, राखी अँड प्रीती आर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 4:3:2 respectively. The following is their balance sheet as on 31st March 2024, on which date they dissolve the firm. रश्मी, राखी आणि प्रीती या पार्टनर्स आहेत की ज्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो 4:3:2 प्रत्येकी याप्रमाणे आहे. त्यांनी आपली फर्म 31 मार्च 2024 रोजी विसर्जित केलेली आहे. त्यावेळेला त्यांची असणारी आर्थिक स्थिती खालीलप्रमाणे. यामध्ये लायबिलिटीज: क्रेडिटर्स 19,000, जनरल रिझर्व 7,200, कॅपिटल्स यामध्ये रश्मी 44,800, राखी 25,800 आणि प्रीती 15,200 असे टोटल येतील 85,800. असेट साईड: कॅश इन हँड 400, सन्ड्री डेटर्स 54,000, स्टॉक इन ट्रेड 26,000, मशिनरी 31,600. बॅलन्स शीट क्लोज होईल 1,12,000 रुपयांनी. It was decided to repay the amount due to the partners as and when the assets are realized. म्हणजेच ज्या वेळेला असेट्स विकून रक्कम येईल त्यावेळेला पार्टनर्सना रक्कम द्यायची आहे. आणि असेट्स खालीलप्रमाणे रिअलाइज झालेले आहेत. यामध्ये पहिली इन्स्टॉलमेंट्स यामध्ये डेटर्स 5,000 रुपये, स्टॉक 2,000 रुपये, मशिनरी 600 रुपये रिअलाइज झाले आणि त्यासाठी खर्च आलेला होता 1,000 रुपये. सेकंड इन्स्टॉलमेंटमध्ये डेटर्स 14,000, स्टॉक 6,000, मशिनरी 4,000 आणि एक्सपेन्सेसचे आहेत 2,000. थर्ड इन्स्टॉलमेंट्स: डेटर्स 20,200, स्टॉक 16,000, मशिनरी 10,400 आणि एक्सपेन्सेस आहेत 3,200. शेवटची चौथी इन्स्टॉलमेंट्स यामध्ये डेटर्स 13,000, स्टॉक 3,500, मशिनरी 12,000 आणि एक्सपेन्सेस आहेत 1,500. यावरून प्रिपेअर अ स्टेटमेंट शोईंग पीस मिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. आपल्याला स्टेटमेंट तयार करायचं आहे. हे स्टेटमेंट तयार करण्यापूर्वी एक आपल्याला वर्किंग नोट वजा करावा लागेल. स्टेटमेंट शोईंग एक्सेस कॅपिटल ऑफ पार्टनर्स. यामध्ये सर्वप्रथम कॅपिटल बॅलन्सेस: रश्मी 44,800, राखी 25,800 आणि प्रीती 15,200. यामध्ये ॲड होईल जनरल रिझर्व 4:3:2 या प्रमाणात. रश्मी 3,200, राखी 2,400 आणि प्रीती 1,600 याची टोटल येईल. म्हणजेच कॅपिटल बॅलन्सेस जो आहे तो कॅपिटल बॅलन्सेस येईल रश्मी 48,000, राखी 28,200 आणि प्रीती 16,800. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो हा 4:3:2 आहे. म्हणजेच इथं कॅपिटल पर शेअर इन प्रॉफिट शेअरिंग रेशो आपणाला कॅल्क्युलेट करावा लागेल. म्हणजेच प्रीतीचे 16,800 भागिले 2 8,400, राखी 28,200 भागिले 3 9,400 आणि रश्मी 48,000 भागिले 4 12,000 रुपये. पुढं प्रपोर्शनेट कॅपिटल विथ द मिनिमम कॅपिटल ऑफ प्रीती ॲज अ बेस. म्हणजेच प्रीतीचं भांडवल हे कमी असल्यामुळं त्याच्या प्रमाणात आपणाला इतर दोघींचं कॅपिटल ॲडजस्ट करायचं आहे. म्हणजेच 8,400 गुणिले 2 प्रीती 16,800, 8,400 गुणिले 3 राखी 25,200 आणि 8,400 गुणिले 4 रश्मी 33,600 रुपये येतील. एक्सेस कॅपिटल रश्मी आणि राखीचा असेल 48,000 वजा 33,600 14,400 आणि राखीचं असेल 28,200 वजा 25,200 3,000 रुपये. पुढं आता इथं राखीचं कॅपिटल हे मिनिमम गृहीत धरून आपणाला त्या प्रमाणात कॅपिटल बॅलन्सेस ॲडजस्ट करायचे आहेत. 4:3 मध्ये
म्हणजेच रश्मीला येतील 4,000 आणि राखीला येतील 3,000. एक्सेस कॅपिटल 14,400मधून 4,000 वाजा जाता अमाऊंट येईल 10,400 रुपये रश्मीची. आता ऑर्डर ऑफ पेमेंट, यावरून आपणाला पेमेंटची ऑर्डर ठरवायची आहे. म्हणजेच पहिल्यांदा कोणाला किती रुपये द्यायचे. यामध्ये रश्मीला सर्वप्रथम पेड करावे लागतील 10,400. यानंतर रश्मी आणि राखीला 4,300 रुपये पेड करावे लागतील. आणि शेवटी प्रपोर्शनेट कॅपिटल जे आहे 33,600, 25,200 आणि 16,800 रुपये प्रत्येकी रश्मी, राखी आणि प्रीतीला द्यावे लागतील. हे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपणाला स्टेटमेंट तयार करायचं आहे, पीस मिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. यामध्ये पर्टिक्युलर्स कॅश हा रिसीट बॅलन्स असणार आहे, इन्कम बॅलन्स असणार आहे. या मिळालेल्या रकमेतून क्रेडिटर्स पेड करायचे आहेत आणि पार्टनरचे कॅपिटल रश्मी, राखी आणि प्रीतीचे पेड करायचे आहेत. सर्वप्रथम बॅलन्स शीटवरून आलेला बॅलन्स, कॅश बॅलन्स 400, क्रेडिटर्स आहेत 19,000, रश्मीचे कॅपिटल आहेत 44,800, राखीचे कॅपिटल आहे 25,800 आणि प्रीतीचं कॅपिटल आहे 15,200. यामध्ये जनरल रिझर्व 7,200 हा ॲड होईल त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. म्हणजेच रश्मीचे 3,200, राखीला 2,400 आणि प्रीतीला येतील 1,600 रुपये. इथं रश्मीला 48,000 रुपये, राखीला 28,200 रुपये आणि प्रीतीला 16,800 रुपये हा बॅलन्स ड्यू असणार आहे. मग सुरुवातीला जो कॅश बॅलन्स आहे तो कॅश बॅलन्स सर्वप्रथम एक्सटर्नल लायबिलिटीज क्रेडिटर्सला द्यायचा आहे. दिल्याबद्दल क्रेडिटर्समध्ये येतील 400 रुपये की जे क्रेडिटर्स 19,000मधून वजा होतील आणि बॅलन्स राहील 18,600 रुपये. पहिली रिअलायझेशन झालेली होती त्याची बेरीज 7,600 रुपये आलेली होती. त्यामधून एक्सपेन्सेस वजा केला तर आपणाला कॅश अवेलेबल होती 6,600 रुपये. ही संपूर्ण रक्कम क्रेडिटर्स पेड करण्याकरता दिली जाईल आणि 6,000 रुपये वजा जाता क्रेडिटर्सचा अजून बॅलन्स ड्यू असेल 12,000 रुपये. दुसरी रिअलायझेशन की ज्याचे असेट्स विकून आपणाला मिळालेले होते 24,000 रुपये. यामधून एक्सपेन्सेसचे 2,000 वजा केले तर कॅश अवेलेबल होती 22,000 रुपये. या 22,000मधून सर्वप्रथम क्रेडिटर्सचे 12,000 रुपये पेड होतील आणि बॅलन्स राहील 10,000 रुपये. मग हे जे राहिलेले 10,000 रुपये आहेत ते रश्मीला सर्वप्रथम पेड करायचे आहेत. म्हणून एक्सेस कॅपिटल ऑफ रश्मी वजा होईल 48,000मधून आणि बॅलन्स राहील 38,000 रुपये रश्मीचा. राखी आणि प्रीतीचे बॅलन्सेस आहेत तेच राहणार आहेत. तिसरी इन्स्टॉलमेंट असेट्स विकून मिळालेले होते 46,600. यामधून एक्सपेन्सेस 3,200 वजा जाता कॅश अवेलेबल होती 43,400 रुपये. मग यामधून जे रश्मीचे 10,400पैकी 10,000 दिलेले होते त्याचे राहिलेले वरचे 400 रुपये वजा होतील रश्मीच्या कॅपिटलमधून आणि बॅलन्स राहील रश्मीचा 37,600 रुपये. आणि इकडं कॅश 43,400मधून 400 रुपये वजा जाता बॅलन्स राहील 43,000 रुपये. यानंतर आता रश्मी आणि राखीला त्यांचा जो रेशो होता 4:3 या प्रमाणात ती रक्कम पेड होईल. म्हणजेच रश्मीला 4,000 आणि राखीला 3,000 असे टोटल कॅश 7,000 रुपये वजा होईल आणि बॅलन्स राहील कॅश 43,000 वजा 7,000 36,000. इथं
37,600 वजा 4,000 33,600 आणि राखीचे 28,200 3,000 वजा जाता बॅलन्स राहील 25,200 रुपये. मग राहिलेले जो बॅलन्स 36,000 रुपये आहे तो पार्टनर्सना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये वाटायचा आहे. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 4:3:1 म्हणजे 36,000चे भाग होतील 9. एक भाग येईल 4,000 रुपयाचा. पैकी रश्मीला 4 भाग 4,000 गुणिले 4 16,000, राखीला 4,000 गुणिले 3 12,000 आणि प्रीतीला 4,000 गुणिले 2 8,000. ही रक्कम वजा जाता बॅलन्स राहील 36,600 वजा 16,000 17,600. राखी 25,200 वजा 12,000 13,200 आणि प्रीती 16,800 वजा 8,000 8,800. पुढं शेवटची इन्स्टॉलमेंट आपणाला मिळालेली आहे 28,500 रुपये. यामधून एक्सपेन्सेस 1,500 वजा जाता कॅश अवेलेबल असेल 27,000 रुपये. हा कॅश बॅलन्स पार्टनर्सना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये वाटायचा आहे 4:3:2 म्हणजेच 27,000 भागिले 9. एक भाग येईल 3,000 रुपयाचा. पैकी रश्मीला 4 भाग 3,000 गुणिले 4 12,000, राखीला 3,000 गुणिले 3 9,000 आणि प्रीतीला 3,000 गुणिले 2 6,000. आणि ही जी रक्कम आहे ती रक्कम बॅलन्स जो देणं होता त्यामधून वजा जाता जी शिल्लक रक्कम राहील तो बॅलन्स म्हणजे आपला लॉस असेल. प्रत्येकी रश्मी 17,600 वजा 12,000 5,600, राखी 13,200 वजा 9,000 4,200 आणि प्रीती 8,800 वजा 6,000 2,800 रुपये. थँक्यू.